हा मुद्दा अधिवेशन संपत आले, शेवटचा दिवस आहे. काय भेटलं ह्या 7 दिवसामध्ये महाराष्ट्र आणि विदर्भाला? विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय दुसरं काहीच मिळालेलं नाही. आपण पाहिलं की हे अधिवेशन शासकीय कामकाज आणि सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे पुरवणी मागण्या हे पूर्ण करण्यासाठीच होतं. हे आता सिद्ध झालेलं आहे आणि ज्या झपाट्यानं विरोधकांचे ठराव पुढे ढकलण्यात आले आणि सरकारने आपलं काम केलं. बहुमताचं हे जे पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा दुरुपयोग हे सरकार कसं करताय हे सगळ्यात उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आहे. हे अधिवेशन कमीत कमी 2 महिन्यात होऊ शकत नव्हतं, तर 1 महिना तरी झाला पाहिजे होता. पण त्यांनी मुद्दामून केलं नाही आणि त्यांचं कामकाज पूर्ण करण्यासाठी, सरकारचं कामकाज पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात आलं.